श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 52. एक युक्ती आहे धर्माला पराभूत करण्याची, त्यात इतरांचे वापलेही नुकसान होणार नाही. असा कोणता उपाय आहे? दैवाचे फासे उलटे पडतात म्हणून तू शोक करतोस. हो, मग पांडवांना दैव अनुकूल आहे म्हणूनच ते चढलेत. पण दैवाचे फासे आपल्याही हातात आहेत आणि ते आपण हवे तसे टाकू शकतो, हवे ते दान घेऊ शकतो. म्हणजे काय, समजलो नाही. द्यूताचे फासे? धर्माला द्यूताचे वेड आहे, वेड. पण खेळता मात्र चांगले येत नाही. कशावरून? मला माहीत आहे. त्या युधिष्ठिराला खेळायची हौस आहे. तू त्याला बोलावलेस तर तो नाही म्हणणार नाही. छे, पराक्रमी पुरुषाला. मला हे पटत नाही. राजकारण हे का रणात असते? जे रणात जमत नाही ते गोड बोलण्याने, तहाच्या अटीत, शब्दात गुंतवून, व्यसनात, स्त्रियांच्या साह्याने, कपटाने साधता येते. हे मी तुला तरी सांगायला नकोय. मग काही नाही. तू हस्तिनापुराला चल. मी तुला जी काही युक्ती सांगतो ती नक्की उपयोगी आहे. मी फासे खेळण्यात सर्वात श्रेष्ठ आहे हे जगात अनेकांना माहीत आहे. मी उगाच आत्मस्तुती नाही करत. हे पहा मामा, खरे म्हणजे हा बेत आहे चांगला. द्यूतात पांडवांचे वैभव आपण जिंकले तर काहीच दोष नाही. पण बाबांना हा बेत तूच पटवून देशील चांगला. तुझ्याकडून आलेली सूचना जास्त प्रभावी होय ना? सांगेन मी धृतराष्ट्राला. गांधारीचे बंधुराज चातुर्याचे बेत आखीत म्हणाले आणि हस्तिनापुरात गेल्यावर शकुनीने सर्व वृत्तांत धृतराष्ट्राला आधीच ठाऊक असल्यामुळे एकदम मुद्द्यालाच हात घातला. धृतराष्ट्र दुर्योधन सांप्रत फार वाळलाय. होय का रे सुयोधना? तुला काय झाले आहे? मला काय झाले आहे? काही नाही. राजपुत्र आहे मी, सर्व सुख आहेत. मला काय होणार? सुयोधना, असे संदिग्ध बोलू नकोस. राजाने प्रजेचे सुख पाहायचे असते. त्याने आहे त्यात संतोष मानला तर राज्याचे कसे होईल? मला धर्माच्या वैभवामुळे निस्तेज झाल्यासारखे वाटत आहे. कुठल्या क्षत्रियाला दुसऱ्याचा उत्कर्ष सहन झाला आहे आणि हे तर सगळे माझ्या विरुद्धच घडते आहे असे मला वाटते. राजसूय यज्ञात त्यांना एवढी अपार संपत्ती मिळाली आहे की माझे हृदय शतशः फाटून गेले. मलाच तर आहेर व करभार घेण्याचे काम दिले होते. आम्ही घरचे ना. आम्ही आहेरही द्यायचा आणि कामही करायचे. करणार काय? साऱ्या भारतवर्षातल्या राजांसमोर आतला वनाव सांगण्याची ती वेळ नव्हती. दिलेल्या मानाने भीष्म, द्रोण तर अगदी धर्मा करून स्तुतिपाठ गात होते. भीमाचा तोरा काही विचारू नका. आणि शिशुपाल खरा धीट, खरा मानी. गोडीने त्या गोपाळांनी वाढविलेल्या कृष्णाला अग्रपूजेचा मान देण्यात केवढी वर्ण विपरीत व समाजविरुद्ध गोष्ट धर्म व भीष्म हे करीत आहेत ते त्याने गरजून सांगितले. आणि युद्धाचे आव्हान देऊन युद्ध न करताच त्या कृष्णाने सुदर्शनाने त्या पराक्रमी राजाचे डोके उडवले. छे, मला सहन नाही होत. या संपत्तीनेच केवळ धर्माचा उत्कर्ष होणार आहे. पराक्रमी आहेत ते. मग काय माझ्यासारख्याने टाळ्यापेटीत जय जयकार करायचा? बाबा, हस्तिनापुराच्या नाकावर टिचून धर्माचे प्रस्थ वाढले आहे. धृतराष्ट्राचे मन खट्टू झाले होते. आपल्या हाताच्या बोटांनी त्याने सिंहासनाच्या दोन्ही बाजूस घट्ट धरले होते. नकारार्थी मान हलवत तो उसासे टाकू लागला. लाडक्या मुलाची मनोव्यवस्था त्यालाही तीव्रतेने भासू लागली. नेमकी वेळ साधून त्याचा मेहुणा शकुनी म्हणाला, राजा दुर्योधना, तुम्ही यावेळी माझी सेवा स्वीकृत करा. मला द्यूत खेळण्याची चांगली माहिती आहे. तुम्ही धर्माला द्यूत खेळण्याला बोलवा. फासाच्या खेळाने त्यांची सारी संपत्ती आपण जिंकून घेऊ. असे म्हणता? मामा, मला ठीक वाटते आपले म्हणणे. दुसरा उपायच काय आहे? बाबा, तुम्ही नाही म्हणू नका. दुर्योधना जरा वेळ विचार करून आंधळा राजा म्हणाला. विदुर माझा भाऊ आहे. तो शहाणा आहे. त्याला विचारून ठरवतो काय ते. छान, तो नाही म्हणला म्हणजे आटपलेच. मग मी अपमानाच्या आगीत मेलो तरी चालेल. पण तो काका शहाणा. घ्या त्याला जवळ. बसा एकटेच राज्य करत. पोटच्या पुराबद्दल माया नाही बापाला. मग दुसरे काय विचारणार मला? दुर्योधन एकदम उसळून म्हणाला. शकुनीने त्याला डोळ्यांनीच दाबले. दमादमाने घे असे हस्तसंकेताने खुणविले. धृतराष्ट्राचे मन दोलायमान झाले. त्याने मग पटकन दासांना बोलावून द्यूतासाठी मोठे सुंदर विशाल रत्नजडीत सभास्थान बांधण्याची आज्ञा सोडली. दुर्योधन पाहतच राहिला. शकुनी म्हणाला, सगळी योजना आखून नेमके पण लावून खेळू. माझे फासे माझ्या स्वाधीन आहेत. ते पांडव आले की पहा त्यांची काय अवस्था होते ती. यात मला स्वतःला काही नकोय. मी केवळ तुमच्यासाठी हे सुचवतोय. दुर्योधनाने बापाची अनुज्ञा घेऊन तेथून काढता पाय घेतला. धृतराष्ट्राचा बेत विदुराला कळला. त्याने धृतराष्ट्राला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण त्याने मानले नाही.
हे काही चांगले लक्षण नाही, ह्यातून काहीही बरे निष्पन्न होणार नाही, असे मनात म्हणत विदुर भीष्माकडे गेला. विदुराचे मत विरुद्ध पडले तेव्हा बापाने मुलाला पुन्हा एकांतात बोलावले. द्यूत नको असे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण दुर्योधनाने राजाला आपली मै सभेत फजिती कशी झाली, भीमाने आंधळ्याचा पुत्र आंधळाच असे कसे हिणवले, भाऊजी जरा नीट चला म्हणून द्रौपदी व इतर स्त्रियाही कशा हसल्या, धर्माकडे कौरवांना कसे हलक्या रीतीने पाहण्यात आले, याचे अतिरंजित वर्णन करून पांडवांच्या वैभवाचे असे काही वर्णन केले की धृतराष्ट्रालाही हेवा वाटू लागला. पण तो म्हणाला, तूही यज्ञ केलास तर तुलाही असेच वैभव मिळेल. पांडवांची हानी करून स्वतःचे वैभव का वाढवावे, तू द्वेष सोडून दे. पण दुर्योधनाने अनेक युक्तिवाद करून पांडवांची संपत्ती हरण करण्याचाच बेत योग्य आहे असे प्रतिपादन केले. शकुनी तेवढ्यात तिथे आला. त्याने दोघांना पुन्हा द्यूताचे महत्त्व पटवून दिले. या वेळेपर्यंत विदुराला आपण इंद्रप्रस्थात जाऊन धर्माला द्यूतासाठी पाचारण करण्यास सांगितले आहे, हे राजाने दोघांना सांगितले नव्हते. आता तो म्हणाला, विदुराचे म्हणणे मला योग्य वाटते. द्यूत हे मुळातच वाईट आहे, पण क्षत्रिय राजांची द्यूताची परंपरा फार जुनी आहे, त्यात काही दोष नाही. राजनीतीला धरून आहे हे, तुम्ही बुद्धिभेद करू नका. अरे, मला व विदुराला हे वाईट दिसते, मग तुलाच पश्चाताप करण्याची वेळ येईल. मी द्यूतसभा बांधण्याची आज्ञा दिली आहे, पुढचा विचार तू कर. विदुराला धर्मादी पांडवांना बोलवण्यास सांगितलेच आहे. काय सांगितले आहे? मग ते काका आनंदाने जातील, दुर्योधन म्हणाला. मग पुन्हा एकदा विदुराने धृतराष्ट्राला एकांतात या बेतापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तरीही दुर्योधनाचा हट्टच शेवटी श्रेष्ठ ठरला. मत्सराला दुर्मतीची जोड मिळाली. विदुराने इंद्रप्रस्थाकडे प्रयाण केले. अपमानाचा सूड घेईल, या द्रौपदीच्या पाचही पतींना गरीब करून सोडील. मला हसतात काय, सारे वैभव हिरावून घेईल. मामा, आता खेळी तुमची आहे. पाहूया हा डाव टाकून. प्रत्यक्ष समोर घडेल ते खरे. माझ्या अंगाची द्वेषाग्नीने आग होत आहे. दुर्योधन शकुनीला एकांतात म्हणाला. भीष्माने नियतीचे अनेक खेळ आजपर्यंत पाहिले होते. आता आणखी पुढे काय पाहायचे आहे होते त्यांच्या डोळ्यांनी. श्रोतेजन हो, चला विदुराबरोबर त्या शांत उदात्त उदार धर्मज्ञ युधिष्ठिराकडे. सौती म्हणाले. नैमिषारण्यातले श्रोते अगदी उत्सुकतेने कथा ऐकण्यात रंगले होते. आता श्रोते, आपण महाभारतातील जे दुसरे पर्व आहे, सभापर्व, त्यातील प्रकरण 5 ऐकणार आहोत. फाशांचा फास आवळला. विदुर काका अचानक आलेत हो, पण असे उदासवाने का दिसता? धर्मराजाने विदुरावर प्रश्नांचा भडीमार केला. धृतराष्ट्र बरे आहेत का? गांधारी काकू बरे आहेत का? त्यांचे मुलगे त्यांच्या आज्ञेत राहतात ना? भीष्म द्रोण यांचे कुशल आहे? शल्य कृपाचार्य यांचे ठीक? अचानक आलेत म्हणून माझ्या मनात शंका येते, काळजी वाटते, दुसरे काय? विदुराचे स्वागत इंद्रप्रस्थात अगदी मनापासून झाले. त्याचे व धर्माचे अत्यंत प्रेम होते परस्परांवर. जरी तो वरून आनंद दाखवित होता तरी धर्माने त्याचा उदासपणा ओळखलाच होता. विदुर म्हणाला, हो हो, सगळे ठीक आहे. मी आलोय मुद्दाम तुम्हाला बोलवायला. हस्तिनापुरात महेसभेसारखी दुसरी सभा रचली आहे. तोरण स्फटिका असे तिचे नाव आहे. धृतराष्ट्र इतका आनंदात आहे की त्याला आता शोक करायला जागाच नाही. त्याला दुसऱ्याची काळजी करावी लागत नाही. तो मनाने अगदी दृढ आहे आणि आता आपणच काळजी घेतल्याशिवाय त्याला काही काम उरलेले नाही. म्हणजे काय? धर्माने विचारले. त्यांचा निरोप तरी काय आहे? 4 दिवस तुम्ही तिकडे राहायला या. आनंदाने स्वतःची करमणूक करा. द्यूत खेळा, आणखी काही खेळ खेळा. वृद्धांना, बांधवांना, गुरुजनांना भेट द्या आणि परत या, असे त्याचे आग्रहाचे बोलावणे आहे. तर श्रोत्यो, उर्वरित जी कथा आहे ती आपण महाभारतातील भाग 53 मध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.